गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नवीन युनिटला सुरू करणार आहे आणि तेही बी इंटेग्रल ट्रान्सफॉर्म या पेपरसाठी. इंटेग्रल ट्रान्सफॉर्म जो पेपर आहे आपला टायटलचा 17वा नंबरचा, याचं एक युनिट संपलं होतं. दुसऱ्या युनिटला आज आपण सुरुवात करणार आहोत आणि आपला हा जो लेक्चर नंबर आहे तो 26 नंबरचा सुरू आहे. आर्टिकल 13.20 काय आहे टायटल? इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. पहिल्या युनिटमध्ये आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म बघितलं आणि आता दुसऱ्या युनिटमध्ये आपण इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बघत आहे. आपल्याला आठवत असेल तर 12th स्टँडर्डला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन असे दोन महत्त्वाचे चॅप्टर आपण शिकलेलो आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दे आर अपोजिट टू इच अदर. त्याचप्रमाणे लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. तिथं लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये एफ ऑफ टी द्यायचे आणि आपल्याला कॅपिटल एफ ऑफ एस फाइंड आउट करायचं होतं. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये आपल्याला एफ ऑफ एस दिलेला असेल आणि आपल्याला एफ ऑफ टी फाइंड आउट करावं लागेल. बघू मग आता इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. नाउ वी ऑब्टेन एफ ऑफ टी when f of s is given, then we say that inverse Laplace transform of f of s is f of t. If Laplace f of t which is equal to capital F of s, then Laplace inverse f of s which is equal to f of t. हे आपल्याला काढायचं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. आता इथे या युनिट मध्ये कॅपिटल एफ ऑफ एस दिलेला आहे आणि आपल्याला एफ ऑफ टी फाइंड आउट करायचं आहे. जसं डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आणि इंटिग्रेशन चॅप्टरचे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले हे आपल्याला अपोजिट टू इच अदर दिसत होते, तसंच इथं होणार आहे. वेअर लाप्लास इनवर्स is called the inverse Laplace transform operator. L याला लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑपरेटर डिनोट केलेला आहे. L इनवर्स ला इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑपरेटर आपल्याला म्हणता येईल. फ्रॉम द ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म इज व्हेरी युजफुल. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म फार महत्वाचा आहे जर आपण ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून या चॅप्टरला बघितलं तर. मग याचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आर्टिकल 13.21 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ऍक्च्युअली लाप्लास 1 विच इज इक्वल टू 1 अपॉन एस काढलेला आहे. दोन्ही साईडला लाप्लास इनवर्सनं जर मल्टिप्लाय केलं तर लाप्लास ट्रान्सफॉर्मचे सगळे फॉर्म्युले लाप्लास म्हणजे इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मग मी इथं तेच केलेलं आहे. 1 नंबर लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस इज इक्वल टू 1. दुसरा नंबर लाप्लास इनवर्स 1 upon s minus a is equal to e to the power t. Laplace inverse 1 upon s raised to n which is equal to t raised to n minus 1 upon n minus 1 factorial. किंवा Laplace inverse 1 upon s raised to n plus 1 which is equal to t raised to n upon n factorial. इथं काय केलं आहे हो? यांच्याच ठिकाणी n plus 1 ठेवलेला आहे. म्हणजे Laplace inverse 1 upon s raised to n plus 1 होईल which is equal to t raised to n plus 1 minus 1 म्हणजे t raised to n upon n factorial. n is equal to 0, 1, 2, dot dot dot. नंबर 4 Laplace inverse s upon s square minus a square which is equal to cos hyperbolic 80. 5 नंबर Laplace inverse 1 upon
एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, किंवा हा जो ए आहे तो इथं जरी घेतला तरी चालते, म्हणजे लाप्लास इनवर्स ए अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक 80. इथे सुद्धा तसंच 6व्या नंबरला लाप्लास इनवर्स ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विच इज इक्वल टू साइन 80. 7 नंबर लाप्लास इनवर्स एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉस 80. 8 नंबर लाप्लास इनवर्स कैपिटल एफ ऑफ एस माइनस ए विच इज इक्वल टू ई टू द पावर 80 इंटू एफ ऑफ टी. 9 नंबर लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस माइनस ए चा वर्ग माइनस बी चा वर्ग, किंवा हा बी इथं लिहिला तरी चालते. लाप्लास इनवर्स बी अपॉन एस माइनस ए चा वर्ग माइनस बी चा वर्ग विच इज इक्वल टू ई टू द पावर 80 साइन हायपरबोलिक बीटी. 10 नंबर लाप्लास इनवर्स एस माइनस ए अपॉन एस माइनस ए चा वर्ग माइनस बी चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू ई टू द पावर 80 कॉस हायपरबोलिक बीटी. 11 नंबर लाप्लास इनवर्स, हा जो बी आहे तो इथं घ्यायचा, बी अपॉन एस माइनस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग विच इज इक्वल टू ई टू द पावर 80 साइन बीटी. 12 नंबर लाप्लास इनवर्स एस माइनस ए अपॉन एस माइनस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग विच इज इक्वल टू ई टू द पावर 80 इंटू कॉस बीटी. 13 नंबर लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग विच इज इक्वल टू साइन 80 माइनस 80 कॉस 80 डिवायडेड बाय 2a चा क्यूब. मित्र हो, हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे टिप ऑफ द टंग पाठ असायला हवे, तेव्हाच आपण काय करू शकतो, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आणि हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्हाला वारंवार याला वाचावं लागेल, लिहून बघावं लागेल, त्याशिवाय हे फॉर्म्युले आपल्या माइंडमध्ये राहणार नाही. आणि पहिल्या चॅप्टरमध्ये साधारणतः 50 ते 60 फॉर्म्युले आले होते, ते तुम्ही एका वेगळ्या पेजवर लिहिणार आहात आणि ते वाचणार आहात. तसंच आता दुसऱ्या युनिटचं आपण जे सुरू केलेलं आहे आजपासून, यामध्ये सुद्धा 50-60 प्रॉब्लेम येणार आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 14 नंबरचा फॉर्म्युला लाप्लास इनवर्स एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू टी साइन 80. 15व्या नंबरचा लाप्लास इनवर्सचा फॉर्म्युला लाप्लास इनवर्स एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्याचा वर्ग विच इज इक्वल टू टी कॉस 80. 16 नंबरचा इनवर्सचा लाप्लासचा फॉर्म्युला लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट एस स्क्वेअर इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1 अपॉन 2a इन ब्रॅकेट साइन 80 प्लस 80 इंटू कॉस 80. मित्र हो, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हे सगळे आपल्याला लक्षात राहिल्याशिवाय किंवा आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण एक्झाम्पल्स करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही वारंवार यांची रिव्हिजन करायला पाहिजे. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. एक्झाम्पल्स 30 ऑन पेज नंबर 825. या 30 एक्झाम्पल मध्ये टोटल नंबर ऑफ एक्झाम्पल्स 10 आहेत आणि एक एक स्टेपचे उत्तर आहेत त्यांची. फक्त फॉर्म्युले माहीत असेल तर. फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग. पहिल्या नंबरचा 1 अपॉन एस मायनस 2 याचा लाप्लास इनवर्स काढायचा आहे. सोल्युशन 1 नंबरचं वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस मायनस 2 विच इज इक्वल टू यू नो फॉर्म्युला इज ई टू द पॉवर 80. ए च्या जागेवर 2 आहे म्हणून ई टू द पॉवर 2t. दुसऱ्या नंबरचा 1 अपॉन एस स्क्वेअर मायनस 9. सोल्युशन दुसऱ्या नंबरचा वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस स्क्वेअर मायनस 3 चा वर्ग. परंतु आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आणण्यासाठी इथं 3 ची गरज आहे. त्यामुळे 3 न मल्टिप्लाय केलं जो की इथे लिहिलेला आहे, 3 न डिवाइड केलं जो इथे लिहिलेला आहे.
आणि म्हणून विच इज इक्वल टू 1/3 लाप्लास इनवर्स 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस 3 चा वर्ग विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक 3t आणि हा तो डिवाइडचा t. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला तिसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम s/s स्क्वेअर मायनस 60. सोल्युशन तिसऱ्या नंबरचं वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s/s स्क्वेअर मायनस 4 चा वर्ग आपण लिहू शकतो आणि डायरेक्ट हे फॉर्म्युल्यामध्येच असल्यामुळे विच इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक 4t. सोल्युशन चौथ्याचं काय प्रॉब्लेम 1/s स्क्वेअर प्लस 25. सोल्युशन 4 वी हॅव लाप्लास इनवर्स 1/s स्क्वेअर प्लस 5 चा वर्ग. 5 आणि s 5 लिहित असताना असं वाटला पाहिजे तो की 5 आहे. आणि यस ला असा कर्व सारखा आला पाहिजे. यस ठीक आहे. यस आणि 5 मध्ये डिफरन्स दिसलं पाहिजे. हे लाप्लास इनवर्स 1/s स्क्वेअर प्लस 5 चा वर्ग याला आपण 5 ची आपल्याला गरज असल्यामुळे आपण काय करू शकतो 5 न मल्टिप्लाय करू शकतो 5 न डिवाइड करू शकतो. सो विच इज इक्वल टू 1/5 लाप्लास इनवर्स 5/s स्क्वेअर प्लस 5 चा वर्ग. आणि हा जो आहे आता फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झाला. हे 1/5 आणि लाप्लास इनवर्स ऑफ 5/s स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज साइन 5t. नंबर 5 s/s स्क्वेअर प्लस 9. सोल्युशन नंबर 5 वी हॅव लाप्लास इनवर्स s/s स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग विच इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला cos 3t कारण की a च्या जागेवर 3 आहे. 6व्या नंबरचा प्रॉब्लेम 1/s मायनस 2 चा वर्ग प्लस 1. सोल्युशन 6व्या नंबरचं वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/s मायनस 1 चा वर्ग म्हणजे s मायनस 1 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस 1 चा वर्ग. हा 2 आहे. 6व्या नंबरला हा 1 नाही 2 आहे. So which is equal to e to the power 2t into sin t. अशा पद्धतीने आपले 6 एक्झाम्पल झाले. पुढचे करू. 6वा एक्झाम्पल झाला होता आपला. आता 7व्या नंबरचं काय आहे लाप्लास इनवर्स काढायचं आहे s-1/s-1 चा वर्ग प्लस 4 च. सोल्युशन 7 नंबर वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s-1/s-1 चा वर्ग प्लस 4 म्हणजे मी 2 चा वर्ग लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला e टू द पॉवर t इंटू cos 2t. कारण की लाप्लास इनवर्सचं फॉर्म्युला आहे 2/s चा वर्ग प्लस a चा वर्ग आणि त्याला कंबाईन जर e टू द पॉवर 80 सोबत केलं तर तो असा तयार होईल लाप्लास इनवर्स s-1. इथं a असेल म्हणजे e टू द पॉवर 80 cos 80 आपल्याला म्हणता येईल. किंवा इथं आपल्याला इथं जर s-a चा वर्ग प्लस b चा वर्ग करावा लागेल मग e टू द पॉवर 80 cos bt आपल्याला लिहिता येईल. तर फॉर्म्युले जर माहित असले तर विदिन 1 स्टेप कंप्लीट द प्रॉब्लेम. सो नेक्स्ट 8 नंबरचा काय आहे 1/s प्लस 3 चा होल स्क्वेअर मायनस 4. सोल्युशन 8 नंबर वी हॅव लाप्लास इनवर्स 1/s प्लस 3 चा वर्ग मायनस 4 ला आपण 2 चा वर्ग लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू मला 2 ची गरज आहे त्यामुळे मी 2 न मल्टिप्लाय करेल आणि 2 न डिवाइड करेल. मल्टिप्लाय केलेला 2 इथं लिहिला डिवाइड केलेला 2 इथं लिहिला. सो 1/2 लाप्लास इनवर्स 2/s प्लस 3 चा वर्ग मायनस 2 चा वर्ग विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस 3t डिवायडेड बाय 2 तर आहेच इंटू लाप्लास इनवर्स ऑफ 2/s प्लस 3 चा वर्ग मायनस 2 चा वर्ग म्हणजे साइन हायपरबोलिक 2t. आता 9व्या नंबरचा एक्झाम्पल काय आहे
s+2 अपॉन s+2चा वर्ग मायनस 25चा इनवर्स लाप्लास इनवर्स आपल्याला काढायचा आहे. सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट s+2 अपॉन s+2चा वर्ग मायनस 5चा वर्ग. 5 आणि s मध्ये थोडा तुमचा बदल असला पाहिजे. 5चा हा जो आहे ना ते हॉरिझॉन्टल दिसलं पाहिजे आणि s जे आहे ते कर्व टाईप दिसलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही s आहे का 5 आहे याच्यामध्ये गोंधळ होणार नाही. सो ॲक्च्युअली इट इज इन द फॉर्म ऑफ फॉर्म्युला, सो विच इज इक्वल टू e टू द पॉवर -2t इंटू कॉस हायपरबोलिक 5t. आता शेवटचा एक्झाम्पल नंबर 10 नंबरचा लाप्लास इनवर्स 1/2s - 7. सोल्युशन 10 वी हॅव लाप्लास इनवर्स 1/2s - 7. तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये असा फॉर्म्युला नाही आहे. हा 2 आपल्याला इथं नको आहे त्याच्यामुळे 2 टेकन आउट कॉमन. सो लाप्लास इनवर्स 1/2 इन ब्रॅकेट s - 7/2 which is equal to 1/2 taken out outside the Laplace operator which is Laplace inverse operator in bracket 1/s - 7/2. आणि आता मात्र हे फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये आहे which is equal to 1/2 e to the power 80. a ची किंमत 7/2 आहे म्हणून e to the power 7/2t. मित्र हो, असे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत परंतु महत्त्वाचं काय आहे आपल्या लक्षात आलेलं असेल. सगळे स्टँडर्ड रिझल्ट, सगळे फॉर्म्युले जे आपण लाप्लास ट्रान्सफॉर्ममध्ये ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत आणि इथं त्याचं इनव्हर्समध्ये कन्वर्ट करून तुम्हाला लिहून दिलेले आहेत जवळपास 16 फॉर्म्युले. ओके, तर हे 10चे 10 प्रॉब्लेम आपल्या या लिहून दिलेल्या 16 फॉर्म्युल्यापैकीच आपण वापर केलेला आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.